नमस्कार फ्रेंड, तुम्ही अनेक राजवाडे आणि किल्ले पाहिले असतील, पण तुम्ही कधी जमिनीच्या खाली लपलेला राजवाडा आणि त्यातली विहीर पाहिली आहे का? काल मी आले होते साताऱ्यातील बारामोटाची विहीर पाहायला. ही फक्त पाणी साठवण्याची जागा नाही, तर 300 वर्षापूर्वीचा एक असा अद्भुत चमत्कार आहे, जो पाहून तुमचे डोळे विस्फारतील. चला तर मग आज माझ्यासोबत या विहिरीचा सफर करा. साताऱ्याजवळ लिंब नावाचं गाव आहे, तिथे ही विहीर आहे. ही विहीर छत्रपती शाहू महाराजांच्या काळात म्हणजे 1719 ते 1724 दरम्यान श्रीमंत विरुबाई भोसले यांनी बांधली. आता तुम्ही विचार करत असाल की हिला बारामोटाची विहीर का म्हणतात? तर मित्रांनो, त्या काळात एकाच वेळी 12 मोठा म्हणजे चांबड्याच्या मोठ्या बादल्या आणि बैलाच्या मदतीने यातून पाणी उपसलं जायचं. विचार करा, तो नजराणा किती भव्य असेल. या विहिरीचा आकार वरून पाहिला की अगदी शिवलिंगासारखा किंवा अष्टकोनी दिसतो. आतमध्ये वळूयात या विहिरीच्या सर्वात मोठ्या रहस्याकडे. विहिरीच्या आत उतरताच तुम्हाला हा सुंदर गुप्त भुयारी महाल दिसेल. याला खलबतखाना म्हणतात. त्या काळात छत्रपती शाहू महाराज आणि पेशवे इथे गुप्त राजकीय बैठका घ्यायचे, जेणेकरून शत्रूला त्याचा थांग पत्ताही लागणार नाही. या महालाच्या खिडकीतून खाली पाहिलं की ही विहिरीचं संथ पाणी दिसतं आणि मुख्य दरवाजावर ही नजर ठेवता येते. काय जबरदस्त इंजिनिअरिंग आहे ना? फक्त गुप्त महालच नाही, तर या विहिरीच्या भिंतींवर तुम्हाला वाघ, सिंह आणि हत्तीची सुंदर शिल्पे कोरलेली दिसतील. ही शिल्पे त्या काळातील पराक्रमाची साक्ष देतात. आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे त्या काळी या विहिरीच्या पाण्यावर तब्बल 3300 आंब्याची आमराई जगवली जात होती. 300 वर्ष झाली तरी हा पाषाणाचा चमत्कार आजही तसाच भक्कम उभा आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात स्थापत्यशास्त्राचा हा इतका मोठा वारसा दडलेला आहे, हे पाहून मला खरंच खूप अभिमान वाटतो. जर तुम्ही साताऱ्यात आलात तर या विहिरीला नक्की भेट द्या. माझी सर्वांना कळकळीची आणि नम्र विनंती आहे की जो तुम्ही कचरा करता तो कचरा प्लीज घरी घेऊन जात जावा आणि स्वतःच्या डस्टबिनमध्ये कचरा टाकत जावा. कारण अशा तुमच्या कचऱ्या टाकण्यामुळे ऐतिहासिक ठिकाणे खराब होत चालली आहेत. प्लीज. आणि आम्ही थोडंसं पुढं आल्यानंतर लिंब गावामध्ये रविवार असल्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाल्याचा बाजार भरला होता. मग मी इथूनच ताजा भाजीपाला घेतला. रविवारी भाजीपाला घेतला म्हणजे आठवडाभर टेन्शन राहत नाही डब्याचं. रोज डब्याला गरम गरम भाजी बनवता येते. घरून मी बटाट्याचे पराठे आणले होते, तर ह्या दोघांनी मस्त 2 चहा घेतले आणि क्रीम रोल घेतले. मी मस्त गरमागरम पराठे खाल्ले आणि मस्त कॉफी घेतली. तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.